Hi dear students, in this video lecture we are going to focus on the next topic of inheritance and variation, and this is the linkage. Linkage question is that what is meant by linkage? Question is that what is a linkage, but before starting this topic we focus on the what is a linked gene. Actually several number of genes present on a chromosome, and as a chromosome carry the heredity information from one generation to another generation, and the genes having the tendency to inherit together, this is called as the linked gene. That gene is called as the linked gene, and this tendency is called as the linkage. खूप सगळे जीन यामध्ये एकाच क्रोमोझोमवरती असतात, आणि ते क्रोमोझोमचं कॅरेक्टर आहे की क्रोमोझोम कॅरी द हेरिडिटी इन्फॉर्मेशन फ्रॉम पॅरेंट्स टू ऑफस्प्रिंग, अँड दिज ऑल जीन म्हणजे जेवढे पण जीन त्या क्रोमोझोमवरती आहे दिज आर इनहेरिट टुगेदर, म्हणजे ते पॅरेंट्सकडून ऑफस्प्रिंगकडे इनहेरिट होतात. त्या सगळ्या जीनला जे एकाच क्रोमोझोमवरती आहे त्यांना इथे म्हणायचं आहे लिंक्ड जीन, आणि ती जी टेंडन्सी आहे की ते इनहेरिट टुगेदर होतात पॅरेंट्सकडून ऑफस्प्रिंगमध्ये, दिस इज कॉल्ड ॲज द लिंकेज. त्या टेंडन्सीला इथे म्हणायचं आहे लिंकेज. अँड दिस डिस्कवरी ऑफ लिंकेज these are takes place after the Mendel discover. Actually after in 1900 the Mendel's work was recovered. म्हणजेच यामध्ये रिडिस्कवर ज्यावेळेस मेंडल्सनचं वर्क झालं त्यानंतर वेगवेगळे जे सायंटिस्ट आहेत त्यांनी वेगवेगळ्या थिरीज असेल, त्याचबरोबर वेगवेगळ्या टेस्टीज असेल, तर ह्या टेस्ट केलेल्या आहेत, त्याचबरोबर थिरीज यामध्ये पॉस्च्युलेट केलं आहे. आणि इन विच वन इज द विलियम बॅटसन अँड R.C. पुन्नेट वी आर वर्किंग विथ द सेव्हरल ट्रेड्स इन द स्वीट प्ली. जसे यामध्ये मेंडल्स यांनी गार्डन पीवरती एक्सपेरिमेंट केला, तर यामध्ये विलियम बॅटसन आणि त्याचबरोबर यामध्ये पुन्नेट जे आहे R.C. पुन्नेट यांनी वर्किंग केलं स्वीट पीवरती, आणि त्यांनी इथे कॅरेक्टर्स घेतले, ट्रेड्स घेतले. त्यामध्ये फ्लावर कलर हे कॅरेक्टर घेतलं, त्यामध्ये ट्रेड्स होते पर्पल अँड रेड. दे क्रॉस द पर्पल वर्सेस रेड अँड also the cross between the long pollen grain that is denoted by capital letter and versus the round pollen grain. यामध्ये लॉंग पोलन ग्रेन आणि राऊंड पोलन ग्रेन याच्या अपोजिट देखील त्यांनी जे स्वीट पी आहे तर त्यामध्ये क्रॉस केलं. अँड दे एक्सप्लेन अबाउट दिस लिंकेज. बट the Morgan, that is a Thomas Hunt Morgan, studied the evolution and was looking the mutation in fruit flies, that is the Drosophila melanogaster. And you can see this is the fruit fly, that is the Drosophila, and he work on these animals, and he first work on this animal and explain the linkage or types of linkage. Actually linkage which having the two type, linkage चे दोन प्रकार पडतात, complete linkage and incomplete linkage. First we focus on what is meant by complete linkage, which is explain the Morgans यांनी सांगितलेलं आहे complete linkage and incomplete linkage. Complete linkage means what? The linked gene are very closely together, that is the tendency in which the different gene which is located on a chromosome, खूप सगळे जीन यामध्ये क्रोमोझोमवरती असतात, अँड दिज आर व्हेरी क्लोजली विथ इच अदर, ते एकमेकांना खूप क्लोजली असेल, अँड दिज आर इनहेरिट टुगेदर, ते त्यानुसार एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे म्हणजे पॅरेंट्सकडून ऑफस्प्रिंगकडे जात असेल आहे त्याच फॉर्ममध्ये. त्याचबरोबर यांच्यामध्ये जर क्रॉसिंग ओव्हर होत नसेल, बिकॉज ऑफ दिज आर व्हेरी क्लोजली अँड इन विच द क्रॉसिंग ओव्हर दिज आर नॉट टेक्स प्लेस, नॉट हॅव्हिंग द पॉसिबिलिटी ऑफ क्रॉसिंग ओव्हर, अँड दिज आर व्हेरी टाईडली, एकमेकांना खूप टाईडली असतात, देन दॅट इनहेरिट टुगेदर, दिस इज कॉल्ड एज द कम्प्लीट लिंकेज. अँड दिस हॅव्हिंग द एक्झाम्पल, बेस्ट एक्झाम्पल एक्स क्रोमोझोम इन ड्रोसोफिला मेल. ड्रोसोफिला मेलमध्ये असणारा जो एक्स क्रोमोझोम आहे, दिस शो द होल क्रोमोझोम, दिस शो द कम्प्लीट लिंकेज. Another type, this is the incomplete linkage. Incomplete linkage in which the linked gene, these are inherit together but these are loosely arranged. यामध्ये जर आपण अगोदर पाहिलं की several chromosome present on the chromosome but these are very closely with each other, or these are very packed with each other, but in some cases these are very loose, or these are loosely arranged, and these are not very tight, that is loosely arranged. And these show the distinct location, ज्यांच्यामध्ये एक स्पेसिफिक टाईपचं लोकेशन आहे, and these having the possibility to separate at the time of crossing over, and this is called as the incomplete linkage, and which having the best example maize, zea maize, this show the color and shape of the grain, this show the incomplete linkage. यामध्ये कलर आणि शेप जो आहे ग्रेनचा तर तो यामध्ये शो करतो इनकम्प्लीट लिंकेज.
You can see here the type of linkage, complete linkage and incomplete linkage. When two homologous chromosomes come with near to each other, and these are happen in the meiosis, and these are meiosis having the two type, meiosis first and meiosis second. And in meiosis first, that having the prophase first, and in this prophase the homologous chromosome, that is the maternal and paternal chromosome, which are form a pair, and this is the homologous chromosome pair. यामध्ये जर आपण पाहिलं तर मिओसिस फर्स्टमध्ये जे प्रोफेज आहे त्यामध्ये होमोलॉगस म्हणजेच यामध्ये मॅटर्नल आणि पॅटर्नल क्रोमोझोम हे पियर फॉर्म करतात. पियर फॉर्म झाल्यानंतर यामध्ये जी प्रोफेज आहे त्या प्रोफेजमध्ये इथे काही ठिकाणी जे होमोलॉगस क्रोमोझोम आहे, आता ॲक्च्युली इथे हा जो एक क्रोमोझोम आहे आणि हा एक क्रोमोझोम आहे. दिस क्रोमोझोम हॅव्हिंग द टू क्रोमॅटिड अँड द रिलेशन बिटवीन दिस टू क्रोमॅटिड, these are the sister chromatid, and these are also having the two chromatid. This is called as the sister chromatid. And non-sister chromatid, these are cross with each other. The chromatid of this chromosome and chromatid of this chromosome, these are cross with each other, and this is called as the non-sister chromatid. And the sister chromatid, these are not cross with each other, and in some region these are cross with each other, and after then the segment of chromosome, these are changed, and you can see here. And these gene or these are part of chromosome in which the crossing over these are takes place, and because of the segment of these chromosome, these are exchanged, that is called as the recombination, and these are happen in the region of chromosome which having the loosely arrangement of gene. ज्या ठिकाणी loosely arrangement आहे जीनची त्याच ठिकाणी क्रॉसिंग ओव्हर पॉसिबल आहे. अदरवाईज बाकीचा जो पार्ट आहे त्यामध्ये तुम्ही क्रॉसिंग ओव्हर इथे तुम्हाला दिसत नाही, बिकॉज ऑफ दिस हॅव्हिंग द व्हेरी tied link gene, and in this region these are gene, these are not very tight, these are loosely arranged, and because of in which region the crossing over these are takes place, the region in which crossing over these are takes place, this is called as the incomplete linkage, and the region in which crossing over or recombination these are not takes place, or these are completely inherit together from parents to offspring, this is called as the complete linkage. त्याला इथे म्हणायचं आहे complete linkage. This is the difference between complete linkage and incomplete linkage. Incomplete linkage means the region of chromosome or the gene in which crossing over these are takes place, this is called as the incomplete linkage, and crossing over these are not takes place, this is called as the complete linkage. Now we focus on the linkage group. Actually single chromosome having the group of gene, that is the linked gene, and this group of these linked gene, these are inherit together, this linked gene group, this is called as the linkage group. जेवढे पण जीन आहे एका क्रोमोझोमवरती त्यांचा असणारा जो ग्रुप आहे जे इनहेरिट होतात टुगेदर त्यांना म्हणायचं आहे लिंकेज ग्रुप. म्हणजे सिंगल क्रोमोझोमवरती असणारे जेवढे पण जीन आहे त्यांच्या ग्रुपला इन शॉर्ट इथे म्हणायचं आहे लिंकेज ग्रुप. And this linkage group we can calculate in the haploid cell. Why we calculate in haploid cell? Because of haploid cell which having the single chromosome, and diploid cell which having the copy of chromosome, and because of we calculate the linkage group in haploid cell. For example, Drosophila melanogaster which having the 4 linkage group, or diploid cell which having the 4 linkage group pairs. Remember, in human being these having the 23 linkage group, that means the 23 linkage group pair in diploid cell. मेज मध्ये आहे 10 लिंकेज ग्रुप, गार्डन पी मध्ये आहे 7 लिंकेज ग्रुप. आपण कॅल्क्युलेट करतो हॅप्लॉइड सेलमध्ये, लक्षात ठेवा हॅप्लॉइड सेलमध्ये त्याला कॅल्क्युलेट केलं जातं. त्यानंतर आता इथे आपण पाहणार आहोत की अगोदर आपण पाहिलं लिंकेज ग्रुप म्हणजे काय, आता आपण पाहू सेक्स लिंकेज म्हणजे काय. इथे तुम्हाला लक्षात आलंच असेल की सेक्स लिंकेज, दॅट इज द लिंकेज प्रेझेंट ऑन रिलेटेड टू द सेक्स क्रोमोझोम, सेक्स क्रोमोझोमशी रिलेटेड आहे. आता जर आपण सेक्स क्रोमोझोम पाहिले तर सेक्स क्रोमोझोम जे आहे त्यामध्ये एक्स आणि वाय क्रोमोझोम, द जीन विच लोकेटेड ऑन द एक्स अँड वाय क्रोमोझोम, दॅट जीन दीज आर कॉल्ड ॲज द सेक्स लिंक जीन. जे सेक्स क्रोमोझोमवरती असणारे जे जीन आहे त्यांची जी लिंक आहे त्याला म्हणायचं आहे सेक्स लिंक्ड जीन. मग त्यामध्ये 2 टाईप पडतात, एक्स लिंक जीन आणि वाय लिंक जीन. X linked gene means the gene located on non-homologous region of X chromosome. This is called as the X linked gene. And Y linked gene means what?
the gene which is located on non-homologous region of Y-linked gene. Y chromosome, this is called as the Y-linked gene. जे X chromosome वरती आहे त्याला म्हणायचं X chromosome, X linked gene, आणि जे Y chromosome वरती आहे त्यांना म्हणायचं Y linked gene. आणि दोघांना मिळून कंबाइनली यामध्ये म्हणायचं आहे सेक्स लिंक्ड जीन. These are having the two type, X link and Y link. The transmission of sex linked gene, that is X linked gene and Y linked gene from parents to offspring is called as the sex linked inheritance. मग सेक्स लिंक इनहेरिटन्स म्हणजे काय? पॅरेंट्स कडून ऑफस्प्रिंग कडे एक्स लिंक्ड जीन पण जात आहेत, वाय लिंक्ड जीन पण जात आहेत, पॅरेंट्स कडून ऑफस्प्रिंग कडे, म्हणजे सेक्स लिंक जीन जात आहेत. दिस इज कॉल्ड ॲज द सेक्स लिंक इनहेरिटन्स. म्हणजेच यामध्ये वाय लिंक जीन पण जात आहेत, एक्स लिंक जीन पण जात आहेत पॅरेंट्सकडून ऑफस्प्रिंगकडे. दिस इज कॉल्ड ॲज द सेक्स लिंक इनहेरिटन्स. And these having the three type of sex linked inheritance, which include the X link inheritance, Y linked inheritance, and XY link inheritance. But these show the two type of linkage. These show the two type of linkage, and these are the complete sex linkage and incomplete sex linkage. Same जसं अगोदर आपण पाहिलं complete linkage आणि इनकम्प्लीट लिंकेज. फक्त यामध्ये रिमेंबर करायचं आहे की यामध्ये कंप्लीट सेक्स लिंकेज आणि त्यानंतर आहे इनकम्प्लीट सेक्स लिंकेज. फर्स्ट आपण इथे पाहू मग कंप्लीट सेक्स लिंकेज म्हणजे काय. इट इज एक्झिबिटेड बाय द जीन लोकेटेड ऑन नॉन होमोलॉगस रिजन ऑफ एक्स अँड वाय क्रोमोझोम. एक्स आणि वाय ह्या दोन क्रोमोझोमच्या नॉन होमोलॉगस रिजनवरती जे क्रोमोझोम आहे, these are completely inherit together toward the offspring. जे completely inherit होतात कुणाकडे तर ऑफस्प्रिंगकडे. व्हाय? बिकॉज इन विच द क्रॉसिंग ओव्हर these are not takes place. कारण ह्या नॉन होमोलॉगस रिजनमध्ये क्रॉसिंग ओव्हर होत नाही आणि तिथे असणारी जी यामध्ये लिंक आहे जीनची, दिस इज कॉल्ड ॲज ऑर दॅट लिंकेज शो द कम्प्लीट सेक्स लिंकेज. अँड दिस शो द डिफरंट कॅरेक्टर्स. फॉर एक्झाम्पल hemophilia, these are related to the blood in which blood clotting factor deficiency these are present. Another, this is called as the red green color blindness. This is the problem of red and green color. Another is the myopia. This is called as the nearsightedness. This is the problem of eyes. And other, these are the Y linked gene traits, and these are hypertrichosis. These are the hair growth on ears, chest, and ichthyosis, that is the rough skin. This is the problem we can see only in case of male because of male having the Y chromosome or Y linked gene. In case of female, this problem we cannot see because of in female the Y chromosome is absent, remember, and these gene, these are present on the Y chromosome, so we can see only in case of male. In female, this problem we cannot see. Another, this is the incomplete sex linkage. Incomplete sex linkage means it is the exhibit by the gene located on the homologous region of sex chromosome, that is the X and Y chromosome. And in homologous region crossing over these are takes place. होमोलॉगस रिजनमध्ये क्रॉसिंग ओव्हर होतं आणि त्याचबरोबर तिथे असणारे जे जीन आहे एक्स क्रोमोझोमवरती किंवा वाय क्रोमोझोमवरती आणि त्यांच्यामध्ये ते लूजली अरेंज आहे, तिथे क्रॉसिंग ओव्हर होऊ शकतं आणि त्याचबरोबर यामध्ये ते पूर्ण आहे तसेच इनहेरिट टुगेदर होतील असं नाही आहे की यामध्ये क्रॉसिंग ओव्हर होण्याची पॉसिबिलिटी आहे आणि म्हणून यामध्ये ते सोबतच इनहेरिट टुगेदर होत नाही आणि म्हणून ते जे लिंकेज आहे दिस इज कॉल्ड ॲज द इनकम्प्लीट सेक्स लिंकेज. यामध्ये एक्झाम्पल आहे एक्स वाय लिंक ट्रेड्स अँड दिज अ टोटल कलर ब्लाइंडनेस, नेफ्रिटिस टोटल कलर ब्लाइंडनेस म्हणजे पूर्णपणे रंगांधळेपणा, त्याचबरोबर नेफ्रिटिस हा किडनीचा प्रॉब्लेम आहे, रेटिनिस पिगमेंटोसा दिस इज द प्रॉब्लेम ऑफ आईज. And these show the incomplete sex linkage. These are not having the 100% possibility to carry from parents to offspring. But complete sex linkage, these having the possibility to inherit 100% from parents to offspring.
because in which crossing over these are not takes place, and these chromosome, these are carry from parents to offspring, and because of these all a problem, the gene, these are carry from parents to offspring, and these are the 100% possibility. नाव वी फोकस ऑन द क्रॉसिंग ओव्हर. आत्ता मी तुम्हाला सांगितलं की क्रॉसिंग ओव्हर होतं ज्या ठिकाणी क्रॉसिंग ओव्हर होतं क्रोमोझोममध्ये, ज्या जीनमध्ये क्रॉसिंग ओव्हर होतं त्याला इथे म्हणायचं आहे इनकम्प्लीट लिंकेज, आणि ज्या ठिकाणी क्रॉसिंग ओव्हर होत नाही त्याला इथे म्हणायचं आहे इनकम्प्लीट लिंकेज. मग 11th स्टँडर्डला तुम्ही सेल डिव्हिजन चॅप्टर पाहिला होता. मग सेल डिव्हिजनमध्ये तुम्ही पाहिलं होतं की ज्यावेळेस एखाद्या लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये गॅमेट्स फॉर्म होतात म्हणजे युग्मके तयार होतात. मग हे जे गॅमेट्स फॉर्म होतात त्यावेळेस त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये गॅमेट्स फॉर्म होताना मिओसिस सेल डिव्हिजन होतं. मिओसिसमध्ये 2 टाईप पडतात, मिओसिस फर्स्ट, मिओसिस सेकंड. आणि मिओसिस फर्स्टमध्ये रिकॉम्बिनेशन होत असतं. रिकॉम्बिनेशन दिस इज द रिझल्ट ऑफ क्रॉसिंग ओव्हर. क्रॉसिंग ओव्हर झाल्यानंतर यामध्ये रिकॉम्बिनेशन होतं. मग रिकॉम्बिनेशन म्हणजे काय हे आपण यामध्ये थोडक्यात समजून घेऊ. फॉर एक्झाम्पल एक पर्सन आहे, ह्या पर्सनमध्ये तो मुलगा आहे किंवा मुलगी आहे, म्हणजे यामध्ये मेल आहे किंवा फिमेल आहे. बट ह्या पर्सनमध्ये ज्यावेळेस गॅमेट्स तयार होतात, म्हणजे ज्यावेळेस त्याच्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये गॅमेट्स तयार होतात, जर मेल असेल तर यामध्ये तयार होणारे स्पर्म, किंवा जी फिमेल आहे तर त्यामध्ये त्या फिमेलमध्ये तयार होणारे एग सेल, किंवा आपण त्याला सेकंडरी ओसाइट्स म्हणतो. मग समजा आपण इथे कन्सिडर केलं की हा मेल आहे, त्यामध्ये त्याच्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये गॅमेट्स फॉर्म होत आहे, म्हणजे ज्यावेळेस स्पर्म तयार होत आहे त्यावेळेस इथे मिओसिस सेल डिव्हिजन घडतं, कारण गॅमेट्स हे हॅप्लॉइड असतात. दिस आर प्रोड्यूस फ्रॉम अ डिप्लॉइड सेल. आणि ज्यावेळेस त्या मेलमध्ये स्पर्म तयार होतात म्हणजे शुक्राणू तयार होतात त्यावेळेस त्याच्यामध्ये मिओसिस सेल डिव्हिजन घडत असतं. प्लांट्समध्ये जे फ्लावर आहे या फ्लावरमध्ये गॅमेट्स फॉर्मेशन होत असतं. मग इथे गॅमेट फॉर्मेशनच्या वेळेस मिओसिस फर्स्ट ज्यावेळेस सेल डिव्हिजन होतं त्यावेळेस या मिओसिस फर्स्टमध्ये प्रोफेज फेज असते, आणि या प्रोफेजमध्ये 5 स्टेप पडतात. यामध्ये लिप्टोटीन, झायगोटीन, पॅचिटीन, डिप्लोटीन अँड डायकायनेसिस. मग ज्यावेळेस हा पर्सन आहे, हा मेल आहे आणि याच्यामध्ये गॅमेट्स तयार होणार आहे, मग हा जो पर्सन आहे याचे जे पॅरेंट्स आहे, म्हणजे याचे जे वडील आहे आणि त्याचबरोबर याची जी आई आहे, म्हणजे याचे जे फादर आहे आणि जे मदर आहे, तर त्यांच्याकडून त्यांना एक एक सेट क्रोमोझोमचा आलेला असतो. म्हणजे कोणताही लिव्हिंग ऑर्गॅनिझम असेल तर त्यामध्ये एक क्रोमोझोमचा सेट असतो मॅटर्नल आणि एक असतो पॅटर्नल. मॅटर्नल म्हणजे आईकडून आलेला क्रोमोझोमचा सेट, आणि त्यानंतर दुसरा आहे यामध्ये पॅटर्नल म्हणजे वडिलांकडून आलेला क्रोमोझोमचा सेट. मग इथे आपण कन्सिडर केलं की हा ब्ल्यू कलर आहे जो यामध्ये पॅटर्नल क्रोमोझोम आहे, आणि त्यानंतर रेड कलर आहे जो मॅटर्नल यामध्ये क्रोमोझोम आहे, विच आर फॉर्म अ पेयर. यू कॅन सी हिअर दिस इज द वन क्रोमोझोम, दिस इज द अनदर क्रोमोझोम, अँड these आर सिमिलर क्रोमोझोम विच आर फॉर्म अ पेयर, अँड these आर होमोलॉगस क्रोमोझोम. जे होमोलॉगस क्रोमोझोम असतात ते यामध्ये पेयर फॉर्म करतात प्रोफेजमध्ये. मग प्रोफेजमध्ये जी प्रोफेज फर्स्ट आहे त्यामध्ये पहिली स्टेप आहे लिप्टोटीन. यामध्ये इथे तुम्ही पाहू शकता हा जो ब्ल्यू कलरचा क्रोमोझोम आहे विच हॅविंग द 2 थ्रेड and one thread and other thread which having the relation, these are the sister chromatin. And in this brown or red color chromosome you can see the sister chromatin. In sister chromatin crossing over these are not takes place. Crossing over takes place between the 2 homologous chromosome and non sister chromatin of this homologous chromosome. म्हणजे याचा कोणताही यामध्ये जे क्रोमॅटिड आहे आणि यातला कोणताही क्रोमॅटिड यामध्ये यांच्यामध्ये क्रॉसिंग ओव्हर होऊ शकतं. चला मग इथे लिप्टोटीनमध्ये पेयर फॉर्म करतात. झायगोटीन इन विच यू कॅन सी द सिनॅप्टोमल फॉर्मेशन, दॅट इज द अटॅचमेंट. अँड इन पॅचेटीन these are cross with each other, that is the bivalent, these are formed, you can see here. And in diplotin you can see the exchange of this material after the crossing over. This crossing over you can see the 2 chromosome, these are crossed with each other, and after then the segment of this chromosome these are exchange. इथे तुम्ही पाहू शकता कम्प्लिटली, इथे तुम्ही क्लिअरली इथे तुम्हाला विजिबल आहे की यामध्ये जो सेगमेंट आहे these are change between this chromosome, that is the one is the maternal chromosome, another is the paternal chromosome, but these are present near to each other. And after the dikinesis these are try to separate from each other,
and after then the some part of this chromosome, that is the maternal chromosome, these are attached to the paternal chromosome, and paternal chromosome part, these are attached to the maternal chromosome, and these are happen in the segment of the chromosome, these having the loosely linked gene. ज्या ठिकाणी लूजली लिंक जीन आहे त्याच ठिकाणी यामध्ये क्रॉसिंग ओव्हर होतं, आणि त्यामुळे इथे जे जेनेटिक मटेरियल एक्सचेंज होतं, अँड दिस रिझल्ट दॅट इज द रिकॉम्बिनेशन. मग मॅटर्नल क्रोमोझोममध्ये असणारे जेनेटिक इन्फॉर्मेशन पॅटर्नलमध्ये गेली आहे, आणि पॅटर्नल क्रोमोझोमचा सेगमेंट आहे तर तो यामध्ये मॅटर्नलमध्ये गेलेला आहे. म्हणजे इथे एक्सचेंज ऑफ जेनेटिक मटेरियल, दिस इज कॉल्ड ॲज द रिकॉम्बिनेशन. दिस आर टेक्स प्लेस अँड दिस इज द रिझल्ट ऑफ crossing over. And crossing over and recombination, these are happen in the gene or part of chromosome which having the gene, these are loosely arranged, and these show the incomplete linkage, and other part in which crossing over, these are not takes place, these show the complete linkage. And this is the best example when this male produce a gamete in which the maternal chromosome and paternal chromosome separate from each other, but which carry or in which we can see the exchange of genetic material. पण यामध्ये थोडंसं जे जेनेटिक मटेरियल आहे ते यामध्ये चेंज झालेलं तुम्हाला दिसेल, that is recombination, these are happen. And the main difference between the complete linkage and incomplete linkage, about that, the complete linkage in which the recombination crossing over, these are not takes place. Why? Because these gene, these are very closely with each other, and in case of incomplete linkage we can see the crossing over and recombination. And about this, that is the complete linkage and incomplete linkage, explain the Morgan, that is the in 1915 the Thomas Hunt Morgan put forth and the explanation of the Batson and Punnett observation. Batson आणि पुन्नेट यांनी काय केलं होतं, स्वीट पीवरती एक्सपेरिमेंट केला, बट ते क्लिअरली यामध्ये त्यांचा जो एक्सपेरिमेंट आहे तर तो इथे शो करू शकले नाही. तो जो एक्सपेरिमेंट आहे तर तो मॉर्गन्स यांनी इथे शो केला आहे, and he used the Drosophila melanogaster, and this is the fruit fly which having the haploid number of chromosome 8 and diploid number of chromosome haploid number of chromosome 4 and diploid number of chromosome 8, that is which having the 4 pair of diploid chromosome diploid in diploid cell. यामध्ये 4 क्रोमोझोमच्या पेअर, म्हणजे 4 यामध्ये हॅप्लॉइड क्रोमोझोम, 8 यामध्ये डिप्लॉइड क्रोमोझोम, असे यामध्ये ड्रोसोफिला मेलॅनोगास्टरचे कॅरेक्टर आहे. अँड ही सजेस्टेड दॅट द जीन्स that do not assort independently are located on the same homologous chromosome and therefore travel together into the gametes. He suggested that the genes that do not assort independently and are located on the same homologous chromosome and therefore the travels together into gametes. यांनी हे सांगितलं की एक जर आपण होमोलॉगस क्रोमोझोम घेतला तर त्यावरती असणारे जेवढे पण जीन आहे these are inherit together into gametes. गॅमेट्समध्ये ते आहेत तसेच यामध्ये जातात होमोलॉगस क्रोमोझोमवरती असेल तर, and these are not assort independent. And these are not assort independently, that is all gene, these are not separate and combined with another gene. And thus in the F2 generation the phenotypes obtained should be more similar to the parents genotype than to follow the Mendel's prediction. जसं यामध्ये मेंडल्स यांनी एक्सपेरिमेंट केला होता त्याच पद्धतीने थॉमस हंट मॉर्गन्स जे आहे त्यांनी देखील एक्सपेरिमेंट केला होता, बट यामध्ये त्यांनी जी ड्रोसोफिला आहे जी यामध्ये इझिली ते कल्चर करू शकत होते त्यामुळे त्यांनी ड्रोसोफिला यूज केली, आणि या ड्रोसोफिलामध्ये त्यांनी हा एक्सपेरिमेंट इथे केलेला आहे. यामध्ये आपण 2 एक्झाम्पल्स इथे पाहणार आहोत, क्रॉस फर्स्ट अँड क्रॉस सेकंड. क्रॉस फर्स्ट अगोदर आपण समजून घेऊ. व्हेन द मेल अँड फिमेल दीज आर क्रॉस विथ इच अदर विच हॅविंग द 2 traits, one is the yellow body and white eyes, and other these are the and brown body and red eyes. Actually brown body, red eyes, these trait these are present in the male, and female these show the yellow body and white eyes. The male these show the wild type, and wild type these are denoted by plus sign, and this is the
दिस शो द डॉमिनन्सी. जसं मेंडल्सने एक्सपेरिमेंट केला होता तसं त्यामध्ये इथे जर आपण ड्रोसोफिला घेतलं तर ड्रोसोफिलामध्ये जे वाईल्ड टाईप आहे, वाईल्ड टाईप म्हणजेच यामध्ये जी बॉडी आहे ब्राऊन बॉडी आणि रेड आईज, ही जे प्लस साईडनी इथे दिले दिस शो द डॉमिनन्सी, ते इथे डॉमिनन्सी शो करतं. आणि इथे जे म्युटंट आहे जसं यामध्ये येलो बॉडी व्हाईट आईज ही यामध्ये फिमेल घेतली आणि त्यानंतर दोघांचं यामध्ये क्रॉस केलं. क्रॉसिंग केल्यानंतर यामध्ये पहा इथे जे येल्लो बॉडी आणि व्हाईट आईजचा जो जीन आहे यांच्यामध्ये इथे क्रॉसिंग ओव्हर झालं आणि हे क्रॉसिंग ओव्हर झाल्यानंतर त्यांना इथे F1 मिळालं. F1मध्ये त्यांना इथे कॉम्बिनेशन मिळालं आणि त्यानुसार त्यांनी F1 क्रॉसिंग केल्यानंतर त्यांना इथे F2 जनरेशन मिळालं आणि त्या F2मध्ये त्यांना पॅरेंटल टाईप इथे मिळाले 98.7% आणि रिकॉम्बिनंट यामध्ये मिळाले 1.3%. म्हणजे पॅरेंटल टाईप म्हणजे काय, असे त्यांना ऑफस्प्रिंग मिळाले F2 जनरेशनमध्ये की ज्यांची बॉडी येल्लो होती आणि व्हाईट आईज होते आणि रिकॉम्बिनंट म्हणजे येल्लो बॉडी त्याचबरोबर यामध्ये कॉम्बिनेशन येल्लो बॉडी विथ रेड आईज अँड ऑल्सो द व्हाईट आईज विथ ब्राऊन बॉडी, असं जे कॉम्बिनेशन आहे रिकॉम्बिनेशन त्यांना मिळाले ओनली द 1.3%. अँड ही ऑल्सो ऑब्झर्व द क्रॉसिंग बिटवीन द फिमेल विच शो द व्हाईट बॉडी अँड मिनिएचर विंग्स. मिनिएचर मीन्स स्मॉल विंग्स, म्हणजे त्यांनी एक फिमेल घेतली की ज्यामध्ये 2 ट्रेड्स आहे, त्यामध्ये व्हाईट बॉडी आणि मिनिएचर विंग्स आणि त्याचबरोबर यामध्ये जी वाईल्ड टाईप आहे तर त्यासोबत इथे त्या मेलसोबत इथे क्रॉस केलं. त्यानुसार त्यांनी ज्यावेळेस F2 जनरेशन घेतलं त्या F2मध्ये त्यांना 62.8% यामध्ये पॅरेंटल टाईप मिळाले आणि न्यू रिकॉम्बिनेशन त्यांना इथे मिळालं 37.2%. म्हणजे दोन्ही एक्झाम्पलमध्ये जर आपण पाहिलं तर पॅरेंटल टाईप दॅट इज द पॅरेंटल कॉम्बिनेशन वी गेट इन मोर दॅन द न्यू रिकॉम्बिनेशन. या एक्झाम्पलमध्ये पॅरेंटल कॉम्बिनेशन म्हणजे इथे पॅरेंटसारखे जे ऑफस्प्रिंग आहे तर ते जास्त मिळाले. याचं रिझन हे आहे की यामध्ये येल्लो बॉडी आणि व्हाईट आईज जे आहे तर त्यामध्ये जे रिकॉम्बिनेशन आहे ते अतिशय लेस झाले. व्हाय, बिकॉज ऑफ द येल्लो बॉडी अँड व्हाईट आईज दीज दीज आर व्हेरी स्ट्रॉंगली अटॅच टू इच अदर अँड बिकॉज ऑफ वी गेट द पॅरेंटल कॉम्बिनेशन दीज आर मोर इन F2 जनरेशन. F2 जनरेशनमध्ये असे ऑफस्प्रिंग त्यांना मिळाले की जे यामध्ये पॅरेंटसारखे होते. हे यामुळे पॉसिबल झालं कारण ज्यावेळेस इथे हे पॅरेंट्स आहेत तर यांच्यामध्ये असणारे येल्लो बॉडी आणि व्हाईट आईज यांचे जे जीन आहे तर यांच्यामध्ये रिकॉम्बिनेशन कमी झालं आणि त्यामुळे हे कॉम्बिनेशन त्यांना जास्त मिळालं F2 ऑफस्प्रिंगमध्ये, कारण हे एकमेकांना खूप टाईटली पॅक आहे ॲज कम्पेअर टू वाईल्ड टाईप. आणि सेम यामध्ये व्हाईट आणि मिनिएचर विंग्स, व्हाईट बॉडी अँड मिनिएचर विंग्स दीज आर ऑल्सो स्ट्रॉंग विथ इच अदर अँड बिकॉज ऑफ इन F2 जनरेशन ही गॉट द मोर पॅरेंटल कॉम्बिनेशन. सो आज आपण इथे समजून घेतलं मॉर्गन्स एक्सपेरिमेंट, त्याचबरोबर कंप्लीट लिंकेज अँड इनकम्प्लीट लिंकेज. वी विल मीट इन नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर विथ नेक्स्ट टॉपिक. थँक्यू सो मच. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दिस व्हिडिओ.